उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारलाय। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत पदाची सूत्र स्वीकारली। मंत्रालयात येण्याआधी त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली। अजित पवारांच्या प्रतिमेलाही त्यांनी अभिवादन केलं। राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। तर त्यावेळी पक्ष कार्यालयाला त्यांनी भेट दिली। अजित पवारांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं। आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार भावुक झाले। सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवारांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलंय। तर आईनं पदभार स्वीकारताच पार्थ पवार हे भावुक झाले। सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आणि यावेळी पार्थ पवार भावुक झाल्याचं दिसून आलं। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ट्विटमधून या भावना आहेत। अजितदादांनी जनतेसाठी घेतलेला विकासाचा ध्यास हाच मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचं सुनेत्रा पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान सुनेत्रा पवारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहतोय। आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे। अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। दादांची कार्यशैली आणि निर्णय क्षमता, लोकांशी असलेले आत्मीय नातं हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे। त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता असेल। दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन। या कठीण प्रसंगी जनतेनं दिलेलं प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझं सामर्थ्य आहे। त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहीन।